आपण का मारतोय हा? सूर्यकांत प्लीज वेडेपणा करू नका, स्वतःवर कंट्रोल ठेवा. हे लोक तुम्हाला मुद्दाम इन्स्टिगेट करायचा प्रयत्न करतायत, कारण तुम्ही असं काही करायला हवंय त्यांना, जेणेकरून ते तुमच्यावर दावा ठोकतील आणि तुम्हाला आत टाकतील. मुळात मालन मॅडमना एकटं पाडण्याचा डाव आहे हा, आणि हा जर हाणून पाडायचा असेल तर तुम्हाला डोकं शांत ठेवायला लागेल. सूर्या, मलाही कालिंदी मॅमचं म्हणणं पटतंय, तू प्लीज शांत राहा. अरे पण काय आपण चपला खायचे का? ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे. विजय नेहमी सत्याचाच होतो. तुम्ही फक्त एकच गोष्ट करा, तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर राहा. आत्ता ह्यांना एकटं पडू द्यायचं नाही आपल्याला, कळतंय का तुम्हाला? प्लीज डोकं शांत ठेवा आणि यांना घरी घेऊन जा. काळजी घ्या यांची. ओके? मालन निंबाळकर, सूर्या, हाय हाय. परत आम्ही तिथंच आलो जिथं आम्हाला यायचं नव्हतं. अरे वा, आज चक्क शिरा आणि ते पण बदाम काजू घालून. मस्तच. पण आज काय विशेष? जीवाला चटक असल्या विशेष काय असावं लागतंय तवा? उठसूट तेच बनवायचं आपल्या माणसानं, आणि हिला काय खाण्याशिवाय दुसरं काय सुचतं का? नानी, आज का नाही मी तुमच्यावर अजिबात चिडणार नाही बघा, कारण आज लई चांगला दिवस आहे. आज डॅडींना अटक झाली, कोर्टाने त्यांची बेल नाकारली. काय बोलतेस धनू? अगं मी तर सकाळपासून मोबाईलच घेतला नाही हातात. मग आता घ्या आणि बघत बसा. अहो तुमच्या दोघांना कामच काय आहे ती? हा, हिला काय खाण्याशिवाय सुचत नाही, आणि तुम्हाला माझ्या लेकराला मारल्याशिवाय काय सुचत नाही. तो बैल घरात कमी आणि बाहेर जास्त उंदडतोय, त्याची काय आरती करू का मी? म्हणलं ते ओळूला लग्न करून देऊ म्हणजे अक्कल येईल. पण ते काय नाही. अगं घरात रमावं, बायकोशी जरा गप्पा माराव्या, तर ते काय नाही. हा नुसता बोंबलत नुसता हिंडत असतो बाहेर. ना ना, जाऊ दे की, नको तो विषय. तुम्ही शिरा खा बघू. नानी, मला नको तुझा शिरा, तूच खा. माझ्या लेकराला असं बोललं मी खाईन वय तवा? माझ्या लेकराचं वाटुळं झालंय तुझ्या बरोबर लगीन करून, आणि मी तोंडगोड करते तवा. जा जा, कुणाला फटकारा दाखवतीयस? नाश्ता करून माझ्या उपकार केलंस तवा तू. उषा, तू कधीच सुधारणार नाहीस. तू कॉलच ना पोरीला. बाद झालं, माझ्या बोलण्याला 4 घास कमी गेलं ना तरी बारीक तरी होईल, पण ती बोलणं पण बनाव घेतलं पाहिजे, कळलं ना? ती भांडी आणायला हवा तिला आतमध्ये. काय रे, काय झालं लेकरा? असा तुझा चेहरा पडलेला का? काय नाही, मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं. अरे ये ये झोप. बोल आता, काय बोलायचंय? काय नाही, आज मनाला शांती मिळाली बघ. तुझ्या आयुष्याला ग्रहण लावणार तो जालिंदर जेलात चढतोय आता. कोर्टात त्याचा जामीन फेटाळला ना, तो काय सांगू तुला, एवढं भारी वाटलं, एवढं भारी वाटलं ना, मनाला लय आनंद झाला बघ. त्याला तडपडताना बघून लय भारी वाटलंय मला. सूर्या, अरे ह्यो दिवस बघाय आयुष्यातली 2 तपसरून गेली. सो उशिरा का असताना पण आपल्याला न्याय मिळाला, आणि त्या जालिंदरला त्याच्या कर्माची फळं मिळाली. सूर्या, आता फक्त काय बी झालं तरी त्याची सुटका होता कामा नये. आता होत नसते. 20 वर्ष त्या माणसामुळे मला जेलात काढावे लागले. माणसाचं मन त्याच्या आशेवरच जिवंत असतं ना. मी रोज याच आशेवर जिवंत होते
की एक ना एक दिवस मी घरी येईन, पण त्याने ते होऊच दिलं नाही. थोड्या थोड्या दिवसानं तो मला मुद्दाम भेटायला यायचा. तुला भेटायला यायचं? हो, प्रत्येक वेळी यायचा आणि मला खिजवायला बघायचं. तेजू बोर्डात आली होती तेव्हा आला होता पेढे घेऊन. तू दुकान टाकलं तेव्हा, तुझं लग्न झालं तेव्हा, प्रत्येक वेळी येऊन मी काय काय गमवलंय हे दाखवून द्यायचं. माझ्या लेकरांसाठीची ताटातूट बघून त्याला सुख मिळायचं. जाणून बुजून प्रत्येक गोष्ट रंगून सांगायचं. माझ्या दुःखात स्वतःचा आनंद शोधायचा. त्या जालिंदरनी लय सुख भोगलंय 20 वर्ष, पण त्याच्या प्रत्येक सुखामागं माझा अश्रू होतो सूर्या. बास आई बास, नाही ऐकत मला हे सगळं. तुझ्याबरोबर हे सगळं होत होतं आणि मी इकडे जालिंदरचा पाय धरत होतो. ह्याचा विचार करून स्वतःची लाज वाटायला लागली मला. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत.